महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जर दादासाहेब राहिले असते तर आज ही अशी अवस्था तालुक्याची झालीच नसती। खूप वाईट अवस्था कळवण तालुक्याची झालेली आणि खड्ड्यात माणूस खड्ड्यामध्ये हेच काही कळायला मागणी 2-2-3-3 फुटाचे खड्डे कळवण तालुक्यात हाच रस्ता नाही, पूर्ण तालुक्याचा रस्त्याचा सत्यानाश लागून गेलेला आहे। तर आम्ही 2 वर्ष जास्त जगू बुवा। आमचा ड्रायव्हिंग व्यवसाय आहे, नाही ते असेच रस्ते राहिले अजून 45 चालू आहे, 48 मध्ये आमचा कार्यक्रम होऊन जाईल। अक्षरशः म्हणजे लाज वाटते की आजपर्यंतच्या इतिहासात एवढा खराब रस्ता कधीच झाला त्यांची डोळे काय त्यांना दिसत नाही काय। अक्षरशः तिथे 20 मिनिटात पोहोचायला पाहिजे, तिथे 1-1 तास लागतो। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। पंचनामा रस्त्यावरील खड्ड्यांचा व्यथा वाहन चालकांची या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण जर बघितलं तर कळवण तालुक्यातील कळवण ते आभोना या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झालेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि त्याच रस्त्याबाबत आज आपण विविध वाहन चालकांच्या प्रतिक्रिया घेऊन आणि एकंदरीत ही परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर हा जो आहे हा कळवण आभोना या मार्गावरील हा रस्ता आहे आणि पूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून झालेलं आहे। पावसाळ्यात या रस्त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली होती आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागत होता। त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून पावसाने उघडीप घेतलेली आहे, पाऊस थांबलेला आहे, तरी देखील संबंधित बांधकाम विभागाकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपाययोजना सुरू नाही, असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतं आहे। काही ठिकाणी खड्डे बुजवायचं काम सुरू आहे, परंतु जे मोठमोठे खड्डे असतील तेच बुजवले जात आहेत आणि इतरत्र छोट्या खड्ड्यांकडे मात्र विभागाकडून दुर्लक्ष होताना आपण बघतो आहोत। या ठिकाणी आपण काही वाहन चालक येणार आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया आणि एकंदरीत या ठिकाणी कसा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागतो ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर बघितलं तर एक 4 व्हीलर वाहन येते आहे, त्यांना आपण विचारूया या रस्त्यांबाबत कशी परिस्थिती आहे। कुठून आलात दादा, आपण कुठून आलात? आभोण्यामधून। काय सांगाल, या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे, काय वाटतं विभागाला काय सूचित करा? बेकट परिस्थिती आहे, एकदम रोडच खराब झालेला आहे। आता मी कांदे मार्केटला जरी येतो खूपच हाल होऊन जातात या मार्केट रस्त्याला पाहून। किती मोठमोठे कोणत्या मापाचे खड्डे आहेत? खूपच मोठे खड्डे आहेत। थोडक्यात त्यांनी केले पण नॉर्मल पद्धतीने, एवढी खास पद्धतीने रस्त्याचं काम आता जे चालू आहे ते एवढं खास नाही। काय शासनाला काय विनंती करा? शासनाने लवकर लवकर प्रयत्न करून चांगली व्यवस्था केली पाहिजे जनतेसाठी, कारण की रस्त्याशिवाय पर्याय नाही। रस्ता हा चांगली पद्धतीने झाला पाहिजे। कळवण तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे, आभोना ही मुख्य बाजारपेठ आहे। हो। या रस्त्याची दुर्दशा अशी होऊ देऊ नये यासाठी शासनाने काय विशेष प्रयत्न केले पाहिजे? शासनाने हा एक प्रमुख रस्ता आहे, कळवण पासून येणारा गुजरातला जाणारा जोडणारा हा मेन रस्ता आहे। या रस्त्याची दखल घेतलीच पाहिजे, एवढं निश्चितच या रस्त्याची दखल घेतली गेली पाहिजे असं वाहन चालकांचं म्हणणं आहे। जे वाहनांना त्रास होतो तो देखील वाहन चालकांना या ठिकाणी सहन करावा लागतो। काही दुचाकी स्वार आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा, कुठं चाललात आपण? मी आता कळवणला चाललो। काय सांगाल, रस्त्याची दुर्दशा अशी झालेली आहे, त्याबाबत काय विभागाला काय विनंती करा? त्यांनी फक्त माती काय टाकून काय ना रस्ता क्लिअर करून द्यावा। फार कमर चालले आमचे, कारण दिवसभर आम्ही लहानी गाडी मोठी गाडी दिवसभर गाड्या चालवतो, आमचा व्यवसायच गाडी चालवण्याचा आहे। म्हणजे कळवण तालुक्यात हाच रस्ता नाही, पूर्ण तालुक्याचा रस्त्याचा सत्यानाश लागून गेलेला आहे। पूर्ण तालुक्यात? हो, म्हणजे आपण एवढ्या पट्ट्याचाच नाही तर पूर्ण तालुक्याचा रस्ता खराब। प्रशासन म्हणत होतं पाऊस चालू होता, आम्हाला काम करायची म्हणजे त्यावेळेस जमत नाही, परंतु आता पाऊस उघडीप होऊन बरेच दिवस झाले, 1 महिना होऊन गेला। 1 महिना होऊन गेला नाही, एक पाटी सुद्धा माती टाकेल नाही ना कोणी अजून। नाही ना, प्रशासनाचा पैसा नसेल ना माती तरी साईडने करून टाकून द्यावा त्याच्यावर, एवढीच विनंती आहे। तर आम्ही 2 वर्ष जास्त जगू बुवा। आमचा ड्रायव्हिंग व्यवसाय आहे, नाही ते असेच रस्ते राहिले अजून 45 चालू आहे, 48 मध्ये आमचा कार्यक्रम होऊन जाईल। नक्कीच जी आम्हाला जगण्याची उमेद आहे ती काही दिवसातच या अशा रस्त्यांमुळं संपेल असं वाहन चालकांचं म्हणणं आहे। काही अजून वाहन चालक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया, कारण की आज बाजाराचा दिवस आहे। आभोना बाजारपेठेचं गाव आहे आणि बहुतांशी नागरिक बाजाराला जात असतात। काय सांगाल, रस्त्याची दुर्दशा आपण बघतो आहोत, प्रशासनाला काय विनंती कराल? खूप अवस्था वाईट आहे। आभोण्यात जाणं म्हणजे घरी रिटर्न माणूस येईल ही वाईट अवस्था आहे।
आणि खड्ड्यात माणूस खड्ड्यामध्ये हेच काही कळायला मागणी 2-2, 3-3 फुटाचे खड्डे आणि आबुण्यात देण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. 4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतोय. प्रशासकाने खूप दुर्लक्ष केलं. म्हणजे याच्यात एवढ्या जर दादासाहेब राहिले असते तर आज ही अशी अवस्था तालुक्याची झालीच नसती असं मी स्वतः आरोप करून म्हणतोय. पण खूप वाईट अवस्था कळवण तालुक्याची झालेली. आपण नागरिकांच्या वतीने स्थानिकांच्या वतीने विभागाला विचारणा केली का याबाबत? विभागण्याला विचारणी केली तर विभागण्या म्हणता आमच्याकडे पैसे नाही, हे नाही, असं नाही, अनेक नाही, लाडक्या बहिणी असं हे कारण दाखवता. पण कुठल्याच काही नाही, डागडुजी करता, पुढे करता, मागे उसपटून जातं, काही उपयोग होत नाही. शासनाचा खर्च व्यर्थ जातोय. माझं तर म्हणणं रस्ता पूर्ण नवीनच झाला पाहिजे आणि सरकारला एक हात जोडून विनंती आहे शासनाला की रस्ता हा फार महत्वाचा जीवनाचा फार मोठा कणेचा विषय असतो. याच्याकडे फार गांभीर्याने प्रतिनिधींनी तालुक्याच्या प्रतिनिधींनी बघितलं पाहिजे असं माझं इच्छाशक्ती आहे माझी. आम्ही संबंधित अधिकारी आहेत विभागाचे वाघ साहेब, त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आता रस्त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे, खड्डे बुजवायचं काम सुरू केलेलं आहे. 2 महिन्यापासून काम चालू आहे, अजून मी ते काम पूर्ण तत्वावर येत नाही. म्हणजे असे किती मोठे खड्डे तुम्ही विचार करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक खड्डा सुद्धा मोजता येत नाही, अशी परिस्थिती वाईट आहे. आणि कळवण आबुना पार करण्यासाठी जाण्याची इच्छा असली तर माणूस आता जर कुठे नांदुऱ्यात जायचं ठरलं तर पाळ्यामार्गे जातो माणूस, साबरम याच्या कोल्हापूर फाट्यामार्गे फिरून जातो, पण आबुण्या मार्गे येण्याची इच्छा होत नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर कळवणला जाणारा जो व्यक्ती आहे तो या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणाहून कोल्हापूर फाटा हा मार्ग अवलंबून नांदुरी मार्गे हा कळवणला जातो. म्हणून या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती सुधारणं गरजेचं आहे. आता आपण अशीच परिस्थिती कोल्हापूर फाटा ते आभोण्यापर्यंत दाखवणार आहोत. आता आपण विटवाडी साळुकी या ठिकाणी आहोत आणि आता आभोना शहराजवळ काय दुर्दशा आहे, काय परिस्थिती आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. विटवाडी फाट्यानंतर आपण थेट आभोना शेजारी जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण जर बघाल तर या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य असेल, धुळीचं साम्राज्य असेल मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. काही नागरिक आपल्याला येताना दिसत आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया. काय नाव तुमचं? माझे नाव हिम्मत सिंग रोहिदास पवार. ही जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती किती दिवसापासून? ही जमतेम साधारण 2 वर्ष होत आले. आत्ता जस्ट 15-1 दिवसापासून खडी टाकण्यात आलेली आहे. ते खडी टाकून याला अर्थ नाही, कारण की हा मेन रस्ता असून कळवण जवळ आपले कॉलेज आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला हा धुळीचा त्रास इतका सहन करावा लागत आहे की अतिशय म्हणजे जो या धुळीमुळे हृदयविकाराचा आजार, परत लहान लहान लेकरांना धुळीचा त्रास, एकदमच खराब अशी अवस्था झालेली आहे या रस्त्याची. आपण जर बघितलं तर शेजारीच शास्त्रीनगर ही वस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि ही सगळी धूळ त्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. 100% खरोखर आहे, कारण की आता स्थानिक असल्यामुळे माझं घरच रस्त्यावर आहे. अक्षरशः आम्ही या धुळीला इतकं वैतागलोय की येणारा जाणारा पही पाहुणा सुद्धा म्हणतो काय हे काय परिस्थिती काय. तर माझी एकच शासनाला विनंती आहे की हे काम त्वरित लवकरात लवकर चालू करावं, एवढीच अपेक्षा आहे. आभोना हे मुख्य बाजारपेठेचं गाव आहे आणि कळवण उपविभागीय कार्यालय कळवणला आहे. काय याबाबत काय दिरंगाई लागत असेल का, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असेल, काय वाटतं? 100% मला तरी असं वाटतं की अधिकारी हे जाणून बुजून काहीतरी चालू आहे यांचं. लोकप्रतिनिधी भाऊंच्या मार्फत चांगले कामं चालू आहेत, पण अधिकारी वर्ग काही लक्ष देत नाही. अधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं. हा, अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा आभोना शहर एक मुख्य बाजारपेठ असून आणि मुख्य बाजारपेठची जी रस्त्याची दुर्दशा अशी असेल तर आपलं म्हणजे गावाचं नाव एकदमच असं खालच्या पातळीवर गेलेलं आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर आभोना शहर हे तालुक्याचं दुसरं ठिकाण म्हणता येईल असं मोठं शहर आहे. या ठिकाणाहून नाशिकला जाणारे असतील, गुजरातला जाणारे असतील, या ठिकाणाहून त्या जाण्याचा मार्ग आहे. आणि अशी परिस्थिती जर आभोना शहराच्या लगत असेल तर मग नागरिकांनी करावं काय, अशी एकंदरीत परिस्थिती झालेली आहे. या पुलाचं काम काही दिवसांपूर्वी मार्गस्थ झालेलं आहे. मार्गक्रम या ठिकाणाहून बहुतांशी वाहनं या ठिकाणाहून मार्गक्रम करतात, परंतु अशी मोठमोठे खड्डे आणि धुळीचं साम्राज्य यामुळे संपूर्ण या ठिकाणची जनता आहे पूर्णपणे बेहाल झालेली आहे. आणि आपलं सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडं कानाडोळा न करता जी उपाययोजना ही तात्काळ करावी. आता आपण जर बघितलं हे
खडीचे ढिगारे या ठिकाणी टाकून ठेवलेले आहेत. काही वाहन चालक देखील आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. या ठिकाणाहून बाजाराचा दिवस आहे, मोठी वर्दळ या ठिकाणी सुरू आहे. अजून एक चारचाकी वाहन येताना दिसत आहे, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. एकंदरीत काय दुर्दशा झाली ही दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एक वाहन येत आहे, त्यांना आपण विचारूया. साहेब, काय सांगाल या ठिकाणी जी रस्त्याची परिस्थिती आहे, दयनीय अवस्था होताना आपण बघतोय, काय सांगाल? अक्षरशः म्हणजे लाज वाटते की आजपर्यंतच्या इतिहासात एवढा खराब रस्ता कधीच झालेला नाही. पहिल्यांदा पहिल्यांदा काय वाटतं शासनाचं आणि बांधकाम इथले विभागाचं म्हणजे दुर्लक्ष? आता नेते मंडळी असो किंवा काय असो, सामाजिक कार्यकर्ते असो, भरपूर जण इथे वावरता, पण कोणीच दखल घेत नाही. कोणीच दखल नाही. नाही हे आजपर्यंत काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे. हो. त्यांचं दुर्लक्ष होताना हो, मला 100% वाटतंय. 100% त्यांची चुकी आहे. त्यांचे डोळे काय त्यांना दिसत नाही काय. अक्षरशः जिथे 20 मिनिटात पोहोचायला पाहिजे तिथे 1-1 तास तुम्ही एक लागतो. वाहनधारक आहात, तुम्ही टॅक्स पेअर आहात, तुम्ही कर देता. हो. त्या अनुषंगाने एक नागरिक म्हणून तुम्ही विचारू शकता हो, हो. बांधकाम विभागाला. बरोबर आहे, सत्य आहे. पण या गोष्टीची जाण या बांधकाम विभागाला पाहिजे की जनतेचा पैसा तुम्ही योग्य ठिकाणी लावणार नाही, तो कोणत्या ठिकाणी लावणार आहे. बरोबर आहे का नाही. लवकरात होते ना, गैरसोय होते ना. निश्चितच गैरसोय होते आहे, अशी वाहनधारकांची या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहे. इतिहासात पहिल्यांदाच या रस्त्याची अशी दुरावस्था झाली असं वाहन चालकाचं म्हणणं आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन आणि ही बिकट परिस्थिती सुधारावी अशी ग्रामस्थ असतील, वाहन चालक असतील, त्यांची मागणी होत आहे. येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या देखभालीकडे कशा पद्धतीने बघतं आणि काय उपाययोजना करतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र देवेंद्र डुमसेसह मी प्रकाश बागुल, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.